स्वागत आणि चला सामन्याकडे बोलूया योगेश मडवी यांच्याकडे. क्या बात आहे, क्या बात आहे. रमेश शेठ म्हात्रे गोल्डन मॅन काय स्क्रीनवरती दाखवलं जाते बघा. जबरदस्त व्यक्तिमत्व, दिल खुलास महागुरु, दिल खुलास व्यक्तिमत्व. 9393 त्यांच्या लकी क्रमांकाने रमेश शेठ म्हात्रेंचं कौतुक करूया. खरं तर आज भरपूर उत्साहित आहेत, आनंदित आहेत. त्यांचं देखील पहिला बॉल, पहिला धमाका बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. बघा पहिला बॉलवरती चौकार आले. दिगोडे संघ लक्ष असू द्या, आपला 12वा प्रतिनिधी नाहीये. बघा लगेच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दिगोडे संघ तुमचा 12वा प्रतिनिधी नाहीये. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यावेळीचा बॉल चांगला फटका, पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. बघा कानपोली संघाचे 2 मोबाईल कोणाकडे तरी जमा झालेत. कॉल उचलतोय, त्याला 500 रुपये पाहिजेत. प्लीज आपण जमा करा, आपल्यासाठी 500 रुपयाचं प्राइस या ठिकाणी आलेले आहेत. बघा आयफोन आहेत दोन्हीच्या दोन्ही, एक आयफोन आणि एक OnePlus आहे. तर आपण तो कॉल उचलत असाल तर प्लीज आमच्याकडे या. 500 रुपयाचं प्राइस आपल्यासाठी आले. आपण मोबाईल जमा करा आणि आपले प्राइस घेऊन जा. तर अजून एक मोठा फटका मैदानाच्या बाहेर पाठवला बॉलला. बघा रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दमदार स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. या ठिकाणी षटकार. बघा आमची जी ऑल टीम आहे, हे समालोचक 3 समालोचकांसाठी 1500 रुपये, आमचे जतीन गोंदले गुणलेखक 500 रुपये आणि सूरज चौधरी DJ मास्टर 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे मित्र अभिषेक माद यांच्या वतीने आपल्याकडे सुपूर्द केलेले आहे. चला भिंगारी येथील मावशीचा ढाबा, त्याचे ओनर्स जयेश इथे आलेले आहेत आणि तिथे आगरी पद्धतीचं स्वादिष्ट भोजन सुद्धा सातत्याने उपलब्ध असते. रमेश शेठ म्हात्रे आमचे उद्योजक आणि त्याचबरोबर संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. तर बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कनव 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. राज्यदादा महादे आणि पुरस्कृत केलेला संघ दिगोडे संघ आपल्याला एका बाजूने खेळताना पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा हवेत केलेला आहे, परंतु बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत इथे 2 धावा एकवटले गेलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट करतो. 2 धावेने संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही पाहतायत. कुणालवरती आक्रमण केलंय. कुणाल एका बाजूने थोडासा मागणा ठरलाय, परंतु दुसरीकडे सलामी जोडी अजय आणि विश्वजित ठाकूर 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. अजयनं 5 चेंडू खेळले, 5 मध्ये त्यांना 16 केलेत. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॉल चांगला आहे, पुन्हा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं.
सरळ दिशेनं लॉंग ऑन सीमारेखेला बीट करतोय. अंतिम बॉलवरती चौकोनाला आणि मागणं षटक कुणालचं समाप्त झालंय. धाव संख्या 20 रन्स. कनव 11 दिगोडे संघ आणि त्याला फाईट करतो सिद्धिविनायक भिंगारी. हे दोन संघ एकमेकाच्या विरुद्ध. कनव 11 म्हटलं की राज्यदादा महादे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये. आज रायगड विरुद्ध ठाणेसाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहिली आणि पुन्हा एकदा दमदार लढत पाहायला मिळाली. आज आपण पाहिलं तर ठाणे संघाने विजय प्रस्थापित केला, रायगडला मात दिली आज या स्पर्धेमध्ये. बॉल चांगला आहे या ठिकाणी बघतो आपण. रन घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20. त्यानंतर सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. रघु परदेशी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात अनेक वर्षाला हे गोलंदाजचं नाव ऐकलंय. भिंगारी म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव येतं रघु परदेशी. फिरकीचा जादूगार, आपल्या बोटांच्या जादूनं अनेक सारा खेळाडूंना मंत्रमुग्ध करणारा रघु परदेशी. बघा बॉल चांगला होता. पुन्हा एकदा लेग ब्रेकच्या माध्यमातून बॉल फेकला, परंतु इकडे एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर इथे अकाउंट ओपन केले विश्वजित ठाकूरनं. आज विश्वजित ठाकूरला आपण रायगड संघामध्ये खेळताना पाहिलं. रघु परदेशी आपला अनुभव पणाला लाभत असताना खरं तर गेली कित्येक वर्ष क्रिकेटला दिली आहेत. ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं की जुनं ते सोनं. तुर्भे संघाचा ऐकण्यात मात्र देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ओल्ड इज गोल्ड. बॉल चांगला आहे यावेळेस पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज बीट केले. ज्या बॅट्समॅननं पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा एकवटल्यात त्या बॅट्समॅनला थोडं शांत ठेवलंय अजय ठाकूर. तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन सध्या बॅटिंग करतोय. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 20 धावा केल्या. त्या बॅट्समॅनला देखील थोडं शांत ठेवलंय. पुन्हा बॉलचा पाठलाग केला हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अजय ठाकूरची विकेट मिळाली. ज्या अजय ठाकूरनं पहिल्या ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग केली त्याला माघारी परतवलाय रघु परदेशीनं. योगेश बघा आपले सूरज चौधरी वलवली सँडी डीजे रघुचं नाव घेतल्यानंतर संगीत सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालं. म्हणजे किती क्षमता इथे सक्षमता आहे त्यांच्या खऱ्या अर्थाने या साऊंड सिस्टीम मध्ये. नक्की महागुरु कारण रघु परदेशीचा सध्या तिकडे शोध घेतला होते, परंतु त्यांनी सांगितलं की रघु परदेशी कहा मिलेंगे. तर रघु परदेशी पिसारवेच्या ग्राउंडला सन्मानित संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांची मानाची स्पर्धा सुरू आहे तिकडे त्याने विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या खेळाडूंना आक्रमक खेळ केला त्याला शांत केलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय शुभम वाणी. बॉलिंग ट्रॅकवरती रघु परदेशी. काय अनुभव आहे बघा. ब्लॉक मध्ये बॉल फेकलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बॉलला हलक्यातनं क्लिक केलं. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावा फलकावरती 22 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेतली 6वी रात्र, उद्या अंतिम रात्र. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी नक्की पाहायला मिळेल. सगळ्यांनी घेतलेली मेहनत खरं तर जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या अथक परिश्रमानं त्यांच्या जिद्दीनं साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 पर्व रायगड ठाण्यामध्ये या स्पर्धेची चर्चा झाली. आज या स्पर्धेचा उल्लेख केला जातोय कारण रायगडाच्या मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा घेऊन सन्मानित संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे आपल्या भेटीला आले. मालिका बी तुम्ही पाहतायत आमच्या व्यासपीठाच्या डाव्या साईडला 4 व्हीलर कार, त्यानंतर 2 टू व्हीलर बाईक, स्पोर्ट्स सायकल. रोज रात्री प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून
एक सायकल दिली जाते. संपूर्ण संघाला प्रत्येक खेळाडूला संपूर्ण ड्रेस कोड दिला जातोय. तरी ते जयश्री आपण सुप्रसिद्ध कार्यकर्त्याने मावशीचा ढाबा याचे फेमस आहेत बघा, प्रसिद्ध आहेत. आगरी खऱ्या अर्थाने भोजनावल जे आगरी पद्धतीचे आपले जेवण असतं भोजनावल ते त्यांच्या माध्यमातून नेहमी उपलब्ध होत असते. आणि आज उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांचं निमंत्रण स्वीकारून इथे आलेला आहात. आपला सन्मान इथे केला जात आहे. जगदीश परदेशी, संजय परदेशी या त्रिवेणी संगमचा सन्मान केला जाईल. ओटू योगेश मडबी. नक्कीच मावशीची कॅन्टीन, खरं तर महागुरु धाबा नाही तर मावशीची कॅन्टीन सगळ्यात फेमस आहे बघा. त्यांनी देखील आम्हाला सूचित केलं, कारण आज तुम्ही आपल्या पनवेल तालुक्यात कोणाला विचारलं मावशीची कॅन्टीन म्हटले की सुप्रसिद्ध आहे बघा. सर्व मच्छी असते बघा आपली. रमेश शेट्टी ते इन्फॉर्मेशन देतात. सुरमई, पापलेट, जी जी पद्धती खऱ्या अर्थाने जी भोजनालयामध्ये अनेक प्रकारची मच्छी त्यांच्याकडे उपलब्ध असते. आणि योगेश खऱ्या अर्थाने आपल्या मताची मी सहमत आहे. कॅन्टीन प्रसिद्ध आहे. पहिला चेंडू आशिष परदेशी आलाय बॉलिंग ट्रॅक मध्ये. पहिला बॉल या ठिकाणी बीट झालेत. विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं, त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहे आज मात्र या संघाला, कारण ज्या खेळाडूनं विश्व जिंकण्याचं स्वप्न राखले, मिस्टर JPL या नावानं ज्याला ओळखलं जाते, तो विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार, लगा तो आभात नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतोय यावेळीचा चेंडू बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार. आता मात्र विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून संघर्षाचा चौकार, कारण 5 चेंडू मध्ये त्यानं केवळ 2 धावा केल्या होत्या. आता चौकार ठोकलाय. 6 चेंडू मध्ये 6 वरती खेळतोय. थोडी सुरुवात शांत आहे, परंतु जास्त काळ शांत बसणारा विश्वजित ठाकूर नाहीये. त्याला शांत बसवणं देखील कठीण असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात त्या. पहिला 15 बॉल मध्ये 27 धावा. पुन्हा रिव्हर्स शॉट, पुन्हा बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. गोलंदाज तयार. वारंवार प्रयत्न, यावीस बीट झालेत. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमारेषा बाहेर. 4 रन. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. तर सन्माननीय पेठ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय मोतीराम शेठ जोशी यांचे सुपुत्र विकास शेठ जोशी यांचा सन्मान इथे केला जात आहे. ओटू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या 37. विश्वजित ठाकूर, मी सांगितलं की जास्त काळ शांत बसणारा खेळाडू नाहीये, परंतु आता त्याच्या बॅटमधून आक्रमकता सुरू झाली. सुरुवातीला त्यानं सिंगलनं धावसंख्या बनवली, परंतु आता बॉल लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर जावेद परिसर आम्हाला वळून सांगतायत की बॉल वाईट आहे. पंचांनी वाईट घोषित केलाय. अव्वंत धावसंख्या वाढते. टीमची टोटल सध्या धावपडकपती लागली आहे 38 रन. बघा सन्मानजनक स्थिती झाली. सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये रन्स फक्त आल्या होत्या 20, त्यानंतर 3 धावा आल्या. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला, पुन्हा एकदा खोदून काढला. ऑनसाईडला चेंडू, फिल्डर आहेत तैनात, त्यापर्यंत एक सिंगल मिळणार. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. धावपडकावधी धावा 39 रन्स स्कोर बोर्डती लागलेत. आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 39.
षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 39-13.00 ची सरासरी गाठताना या ठिकाणी टीम दिगोडे संघाने केले धावा. सिद्धिविनायक भिंगारे आणि कनव 11 दिगोडे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर राजेदादा महादे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर एकूण धावसंख्या आपण पाहिली, धावफलकावरती लागलेत. यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं, परंतु इकडे पुन्हा तोच खेळाडू बाद झालाय. धावची स्वरूपामध्ये शुभम बाद झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 40 धावा. शालीस धावा स्कोरवरती लागले. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. यानंतर अर्णव 11 RCC पेठ संघ त्याच्या विरोधात जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची सेकंड लढत होणार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार. खरं तर या दोन संघांमध्ये ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध येतील. अर्णव 11 RCC पेठ यातनं जो संघ जिंकेल तो पेठ संघ विरुद्ध खेळेल. बघा प्रेक्षक वर्ग हळूहळू कमी होत चालेल, कारण रात्रीची टीक घड्याळामध्ये बांधले 2:36 मिनिटं झाली आहेत आणि सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. दिगोडे विरुद्ध भिंगारे. बॉल चांगला हलक्यात क्लिक केलं, चालला बाउंड्रीच्या दिशेनं. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळाली. सिंगल न धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 41 धावा. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र इकडे पहिल्यांदा त्याला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. रघु परदेशीचं षटक तुम्ही पाहता. पहिला स्पेल मध्ये रघु परदेशी आपण पाहिला, ज्यानं अगोदर स्पेल फेकलं, त्यानं फक्त 3 धावा दिल्या. पुन्हा त्याचा वापर करण्यात आला 4थ्या षटकामध्ये, अर्थात सेकंड स्पेलसाठी तो आला. आतापर्यंत बॉल फेकलेत त्यानं 4. बॉल चाललाय पाठीमागे, धन 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 करत सीमारेखा बाहेर 4 रन. फोर्टी 45 धावा आपण पाहतोय. 4थं षटक सुरू असताना रघु परदेशीच्या ओव्हरमध्ये आलेला चौकार. खरं तर बॅटचा टॉपेज लागला, त्यानंतर चौकार. हलक्या त्यानं क्लिक केलं, सिंगल घेतली. सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली. अशा प्रकारे आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 46 धावा स्कोर बोर्डती लागलेत. बॅटिंग करत असताना अर्णव 11 दिगोडे संघ. चला स्पीडअप करा, विनंती करेल. पंचांना देखील जास्त वेळ होतोय बघा. 1 ओव्हरसाठी आम्ही 5 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला देतोय, त्यामुळे आता वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. यानंतर देखील अजून एक लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दर्पण मडवी अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय. बॉलिंग ट्रॅक मध्ये. चला भिंगारी संघ एकत्र देऊ नका प्लीज. चला वेळ घेऊ नका प्लीज. लगेच आपण क्षेत्ररक्षण करून घ्या आणि शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. दर्पण मडवीचा वापर केलाय. एकीकडे आपण पाहिलं तर धावा झाल्यात ते 46. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहिलं तर विश्वजित ठाकूर, ज्यानं 14 बॉलमध्ये
23 धावेची इनिंग साकारली आहे. अंतिम षटकामध्ये त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत प्रेक्षकांना आणि त्यांच्या पाठीराखेनं, कारण विश्वजित ठाकूरची बॅटिंग पाहण्यासाठी बरेच सारे प्रेक्षक अद्याप मैदानावरती आतुरतेनं मॅच पाहतायत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी तयार दर्पण मडवी. बॉल चांगला पडल्यानंतर इथे फलंदाजाला पेचट टाकणार होता, परंतु समोर मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, रन्स घेतला नाहीये. शेवटचं अंतिम षटक आहे. विश्वजित सांगतोय की संपूर्ण षटक मला खेळायचं आहे, कारण त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहे टीमला. कारण धाबा 55-60 धाबा तरी निदान भिंगारी टीम समोर टार्गेट सेट करावा लागेल. हा चेंडू थोडा शॉर्ट होता, पडल्यानंतर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेला. पंचांनी लगेच वाईट घोषित केलं आणि अवंत धावसंख्या भारतीय टीमची टोटल सध्या 47 धाबा. श्रद्धांजली स्टँड मध्ये थोडेसे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत, काही प्रेक्षक बाजूला बसून मॅचचा आनंद घेत आहेत. आता 900 प्रेक्षक कमी राहिलेत, 900 प्रेक्षक थोडेसे आहेत आणि 900 प्रेक्षक जास्त आहेत. तर पीने वाले को मौका चाहिए. बघा प्रेक्षकांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतो, कारण मॅचचा आनंद घेत आहेत. रात्रीचे ठीक 2:45 वाजलेत आणि तरी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉल चांगला आहे, अगदी वेगवान स्ट्रोक चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग झाली. डबल साठी रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. विश्वजित ठाकूरनं वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली. 2 धावेने संघ पोहोचलाय. स्कोर पडते 49. शेवटचं षटक अद्याप आपण पाहिलं तर 4 बॉल शिल्लक राहिलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फटका छान आहे, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते, परंतु फिल्डरला बीट करून बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. पुन्हा प्रहार. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन तर कंप्लीट झाली. डबलचा प्रयत्न इथे पाहायला लागेल. फलंदाज धावचित्त झालाय, परंतु कोणता खेळाडू चेक केला जाणार पंचांच्या वतीनं आपण पाहूया. क्रॉसिंग झाली की नाही, कारण इम्पॉर्टंट विकेट होती विश्वजित ठाकूरची. एक सिंगल तर आली आहे. धाबा फलकापती सध्या आपण धाबा पाहिलेत. पहिल्या अगोदर आपण पाहिले 53 धाबा झाल्यात. अर्धशतकी खेळी अद्याप आपण पाहिलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवरती क्रॉसिंग झाली की नाही, आता कठीण प्रसंग. सला क्रॉसिंग झाली नाहीये. विश्वजित ठाकूर रनआउट. 1 धाव मिळाली. धावसंख्या आपण पाहिली 54 वरती पोहोचले. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत शेवटच्या अंतिम षटकामध्ये. चला शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक राहिलेत. बॉल चांगला चाललाय. पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं एक सिंगल मिळाली. डबल साठी पुन्हा कॉल, पुन्हा रनआउट. लगातार विकेट रनआउट येतात आणि
धावसंख्या सध्या 55 स्कोरबोर्डती लागली आहे. शेवटचा अंतिम षटक आणि शेवटचा बॉल. शेवटचा अंतिम बॉल. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. सिंगत मिळाली. डबल साठी कॉल केला. दुसरी धाव कंप्लीट झाली. एकूण 3 धावा नो बॉलच्या जावेद परिसरांचा इशारा आला आणि 3 धावा फार इम्पॉर्टंट असतील कारण या मॅच मध्ये या 3 धावा तुमच्यासाठी फार महत्वाच्या असतील. धावसंख्या आपण पाहिलं ओव्हर सेपचा कदाचित नो बॉल त्यांनी दिलाय. 3 धावा मिळाल्या. 3 धाब्याने संघ पोहोचलाय तो सध्या 58 धावसंख्येमध्ये 58. तो फिल्डिंग रिव्ह्यू घेतलेला आहे पंच. येस. पंचांचा इशारा नो बॉल चालाय. 3 धाबा नो बॉलच्या मिळाल्या. 3 धाब्याने संघ पोहोचला 58 वरती. फ्रीट असेल अंतिम बॉल. बॉडी पेक्षा दूर करण्याचा प्रयत्न परंतु बॉल देखील लांब गेला. अगदी ऑप्शनच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केलं. अंतिम बॉल फेकत असताना 4 धाबा अतिरिक्त आल्या आणि 59. बघा मागच्या मॅच मध्ये देखील 59 धाबा झाल्या होत्या. 60 धाब्याचं टार्गेट आरसीसी पेट संघाने कंप्लीट केलं परंतु आता या बॉलवरती धाबा किती येतील. सध्या 59 आहेत. शेवटचा अंतिम बॉल फ्रीट. बॉल चांगला ब्लॉक हॉल मध्ये वाईट यॉर्कर. डॉट बॉलची समाप्ती. 59 पहिलं सत्र समाप्त झालंय आणि 60 धावेचं टार्गेट चेक करावं लागेल. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग रिव्ह्यू आपण चेक करणार आहोत. चला पहिली डिलिव्हरी झाली आहे. पंचांचा डिसिजन आलाय. 59 रन्स आपण पहिल्या सत्रामध्ये बनले गेलेत. पुन्हा एकदा कारण मागच्या मॅच मध्ये देखील कानपुरी संघाने 59 धावा केल्या. 60 धावेचं टार्गेट होतं. आता भिंगारी संघासमोर देखील 60 धावेचं टार्गेट. सामना कसा असेल आपण कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. ऐकूया पुन्हा एकदा रायगडची मुलुक मैदानी तोप मचिंद्र पाटील सरांचा आवाज.
थँक्यू. क्या बात आहे सूरज. पोपटाला मिरच्या आवडतात मी ऐकलंय, पण आज वेगळंच ऐकलं मी. चला ऑन माईक बोलता येत नाही आम्हाला, तर सध्या येस नक्की नक्की रमेश दादा, तुमचं प्रेम आहे. क्या बात आहे. रमेश शेठ आमचे दिलखुलास व्यक्तिमत्व आणि आमचे पवार, स्वागत आहे सर्वांचं. जेडीला दाखवलं तर स्क्रीनवरती जेडी आहेत आमचे मित्रांनो. ही पिसारे गावची ओळख आहे. आणि अजय पवार आमदार जेवढे फेमस नाही ना आपले, तेवढे जेडी पवार फेमस आहे त्या परिसरामध्ये. मला माहिती आहे त्यांच्याकडे पैसे किती आहेत, मग ते त्यांचं जे नाव आहे ना हे फार लोकप्रिय आहे. स्वागत आहे जेडी तुमचं. या पलवाना सामन्याकडं खरं तरच भरपूर उशीर झाला. याचं कारण आहे रंगठाणा सामना 1.5 तासाचा रंगत असतो. नंतर मान्यवरांचं आगमन झालं, भरपूर मान्यवर आले, हरकत नाही आहे. याप्रमाणे सामना 60 डावांचं लक्ष्यचा पाठलाग करायचा आहे. आपले लोकप्रिय आमदार सर्वांचे लाडके फोर्ट्रिक आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर यांचा देखील आपण उल्लेख केला पाहिजे. कारण ह्या परिसरामध्ये तलावाचं जे सुशोभीकरण झालं हे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. पण महानगरच्या माध्यमातून त्यांचा भरपूर आमदार साहेबांचा मोठा वाटा होता, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. वळणारा सामना टेनिस की डॉटिंगच्या माध्यमाने स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली. ते सर्वांचं स्वागत आहे. आमचे डीजे मास्टर सूरज आमच्या समेत आहेत, स्कोरर आमचे आकाश माते देखील सोबत आहेत. आणि टेनिस क्रिकेटचे डॉटिंगची संपूर्ण टीम आहे, संतोष नांदेकर सर आणि त्याची संपूर्ण टीम. योगेशजी मडवी आमच्या समेत आहे, लोकप्रिय समालोचक आणि MD आमचे महागुरू हे देखील आमच्या समेत आहेत. कॉमेंट्री पॅनलचं आमचं आणि त्यानंतर संपूर्ण पंच, तिन्ही पंच आहेत आमच्या समेत. मिस्टर सचिन कडू, मिस्टर जावेद फरीद आणि मिस्टर राजेंद्र काजले असे 3 नामांकित पंच आहेत. स्वागत आहे. उद्याला विसरू नका, स्पर्धे शेवटचा दिवस आहे उद्या स्पर्धेचा सांगता समारंभ. संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या सामन्यामध्ये 60 धावांचा पाठलाग सहज झाला होता, मात्र तो शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना आला होता. 69 विजय प्राप्त केला तो RCC पेठ संघानं. हा सामना आपण पाहतोय सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस कर्णवेली दिघोड या 2 संघांमध्ये 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. सिद्धी भिंगारी संघ आताच झाले नमो नमो ट्रॉफी खारघरच्या माध्यमातून प्रवीण स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेचा विजेता संघ फायनलचा म्हणजे चॅम्पियन संघ आहे. या सामन्याला सुरुवात करूया आपण. महादेव गडगे MD बघा, महादेव गडगे सर आपले कॉमेंट्री करतील का पुढच्या सामन्यामध्ये? येस महादेव गडगे, पुढच्या सामन्यात तुम्हाला समालोचन करायचं आहे, कारण आम्हाला निघायचं आहे, उद्या सकाळी स्कूलला जायचं आहे. त्याला विनंती असणार आपणास जर तयार असेल तर आपण कॉमेंट्री करूया. महादेव गडगे ज्यांचं बोट पकडून आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये आलो, आमचे गुरुवारी आहेत ते, त्यांना मी महागुरू म्हणत असतो. सायकल अशी स्पर्धेशी नॉन सायकल फलंदाज सज्ज होतोय कुणाल नाईक ना बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज मोठ्या विश्वजित ठाकूर, कोण विसरणार नाव. जेव्हा सामना फायनलचा ISPL मध्ये खेळला तेव्हा नाराज झाले, सामना हरला तेव्हा त्यांचे एक्सप्रेशन होते. तो व्हिडिओ आम्ही देखील टेस्टला ठेवला होता. कारण तुम्ही जेव्हा हरता ना तेव्हा तुम्ही भरपूर गोष्टीचा विचार करत असता. सूरज आमच्या समेत आहेत, थँक्यू सूरज. मिलिंद उलवेकर हे देखील आमच्या समेत आहेत. स्वागत आहे मिलिंद उलवेकर. ते या स्पर्धेतनं 40+ मध्ये खेळणार आहेत, निवृत्ती घोषित करणार आहेत ते. नंतर ते 40+ क्रिकेट खेळतील. उद्या ते निवृत्ती घेणार आहेत, त्याने आमच्यावरती माहिती पोहोचवली. मिलिंद उलवेकर उद्या ह्याच रंगमंचावरती ते निवृत्ती घोषित करणार आहेत. 40+ ते क्रिकेट खेळणार. त्याच्या पुढे विश्वजित ठाकूर ना बॅक टू क्रिकेट. 60 डाबा भरपूर आहेत मैदानावरती रात्रीच्या शांत वातावरणामध्ये. वाजता ते 2:55. स्वागत आहे सर्वांचं, वॉर्म वेलकम एव्हरीवन. फलंदाज स्ट्रायकहँडला. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. यासाठी मोठ्या ओळ आखला जातो. जेव्हा मोठे जे चेंडू गॅदर करतो ना विकेट कीपर, तो एक्झॅक्टली चेस्ट लेवलला गॅदर होतात ते चेंडू. विकेट कीपर हॅज गॅदर द बॉल ॲट अ चेस्ट लेवल. कारण हा मोठ्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी आपण रायझिंग डिलिव्हरी पाहत असतो. अंदाजसेकल आकार नाही आहे. डॉट डिलिव्हरी. मी आताच उल्लेख केला होता की भिंगारी संघ नमो चषकाचा मानकरी संघ आहे. खूप चांगली स्पर्धा रंगवली त्यांना. पुन्हा एकदा बेट चेंडू एजचा ट्रास्ट अपील केलाय, मात्र पंचांकडे कोणतेही उत्तर नाही आहे. असे अपील केले जातात, कारण जावेद फरीद सर आहेत, असे अपील भरपूर वेळा केले जातात. कारण पंचांवरती दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न असतो कदाचित, आणि पंचांनी सांगितले डिस्कस करतील ते. JD आमच्या मंचावरती. भरपूर मेहनत आहे सर्व पिसारबे गावाच्या जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारबेची. त्यामध्ये आमचे विजय पवार असतील, कैलास दवणे असतील, गोरक्ष म्हात्रे असतील,
हा संपूर्ण परिवार आहे पिसारवेचा. प्रचंड मेहनत आहे. हे बघा जीडीनं स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. जीडीचं वजन मला वाटतं की 38-40 असेल, मात्र त्यांचं राजकारणामध्ये वजन भरपूर आहे समाजामध्ये. तुमचं वजन किती आहे महत्वाचं नाहीये. क्या बात आहे. विजय पवार आम्हाला सांगतात की 30 किलो आहेत ते, म्हणजे त्यांचं समाजामध्ये वजन भरपूर आहे. क्या बात आहे. पंच डिसिजन नॉट आउट ना, वाईटचा यस. माईक बंद होता विजय आपला मोठ्या. आम्ही ती चूक कधी करत नाही. कधी कधी झाला तर एखाद वेळी फॉलोमध्ये चेंडू टाकताना आम्ही कधीच बोलत नाही आहोत. एक धाव. गुड बॉलिंग फ्रॉम द मोठ्या. वन्स अगेन भन्नाट वेग. मागचा चेंडूचा थोडासा राग होता मनामध्ये, कारण तो चेंडू वाईट होता, पंचाकडनं दिला होता. तो राग होता मैदानावरती. आणि हे असे फास्ट ॲक्शन आपण भरपूर क्रिकेटमध्ये पाहत असतो. शेवट चेंडू बघा आता ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. ओ यालीमध्ये चेंडू हिट झालाय, डोक्याला हिट झालाय. मी मगाशीच म्हटलं होतं क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं थोडासा राग, थोडेसे रुसवे, थोडेसे फुगवे, नंतर थोडंसं हस्त आंदोलन. हा क्रिकेटचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. आणि एक्सप्रेशन टिपल्या जातात स्टम युजन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. टेनिसक्रिक.in ची संपूर्ण टीम आमच्या समेत आहेत. क्लीन क्लॅरिटी विथ क्वालिटी पिक्चर, नीट अँड क्लीन. टेनिसक्रिक.in च्या माध्यमातून 2 धाबा आतापर्यंत 60 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अटॅकिंग गोलंदाज सुरुवात करत असताना मोठ्या राईट अप उर्ध विकेट अटॅक करतोय. नेहमी त्याला P1 मध्ये आपण पाहत असतो. चांगलं मोठे नाव कमावलं क्रिकेटच्या माध्यमातून. ISPL देखील खेळलाय. कुणाल नाईक नॉन स्ट्राईकला आहे सध्या. आणि आशिष परदेशी नॉन स्ट्राईकला. रोहित माते देखील आमच्या समेत आहेत पिसारवेचे. आणि पुन्हा एकदा पण जास्त उंची आणि 1 फॉर द ओव्हर. यस सांगितलं मोठ्याला. अंपायर हॅज गिवन वॉर्निंग. यू कांट नेक्स्ट डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी यू कांट, हे सांगत असताना 2 वरती धावसे केला आकार. चंद्र आपल्या अगदी डोक्यावरती आलाय आता. रिव्ह्यू घेतला वाईटसाठी फलंदाजानं, तो त्याचा कॉल आहे. या आपण चेक करूया. प्रत्येक सामना 5 षटकांचा झाला, त्यामुळे प्रत्येक रात्र मोठी होत गेली. आता देखील वाजले 3. आज आपण 2 संघ काढणार आहोत. जर एक काढला असता तर मला वाटतं सकाळी 5:30 झाले असते. 5:30 किंवा 6 देखील झाले असते. भरपूर चांगली स्पर्धा आहे आणि एकमेव स्पर्धा आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये, ज्यामध्ये फुल ड्रेसकोट आणि 4 व्हीलर आणि प्रत्येक सामना 5 षटकांचा हे आयोजन आहे पिसारगावच्या माध्यमातून. याची तयारी भरपूर अगोदर सुरू होती. वाईट, यस वाईट दिला चेंडू. आता बघायचं मोठ्या पुन्हा वाईट चेंडू दिल्यानंतर पेटून उठत असतो. आता बघायचं हिट करणार का चेंडू. तो मगाशी त्याने हिट केला होता चेंडू. बघा ॲक्शन रिप्ले साईड अँगलला. हो यस वाईट आहे चेंडू. दाखवलं पंचानं. गोलंदाज तयार. ब्युटिफुल डिलिव्हरी, कमबॅक आहे. हे मोठ्याचं वैशिष्ट्य राहिलं. जेव्हा जेव्हा तो चेंडू वाईट फेकतोय किंवा जेव्हा जेव्हा त्याला मोठे फटके बसतात तेव्हा तो कमबॅक करत असतो. 3 वरती एकी गडी बाद नाहीये. 3 चेंडूचा खेळ संपला, त्याच्यामध्ये 2 चेंडू वाईट आहेत. त्यामुळे आतापर्यंत मोठ्यानं एकच येस पहिला वाईट, दुसरा वाईट, नंतर एक 3 धाबा. हे षटक थोडंसं लांबलं राहणार. दिस ओव्हर विल बी लेंदी बिकॉज 2 चेंडू आपण वाईट पाहिले आतापर्यंत. प्रेक्षकांची गर्दी कमी झाली आता. मध्यरात्र होते. भन्नाट वेग, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हेरिएशन अँड कंट्रोल. गुड बॉलिंग. देर इज नो चान्स फॉर द बॅट्समॅन. Oh, that's a good delivery once again, no doubt. Dot delivery. There is no chance for the batsman for hitting the big shot because Mote started counter attack in first over. Now 3 loss of the none. लवकर फटका खेचला गॅप मध्ये. Yes it is. लॉंगरला क्लिअर करत असताना 1 पासिंग अपार चौकार. मोठा हेच सांगतो की चेंडू तुला गॅदर करायचा होता. मोठ्याने हेच सांगितलं क्षेत्ररक्षणाला की तुला चेंडू बॅकअप करायचा होता. जरी झेल गेला
तरी मात्र बॅकअप करायचा होता. दीपेश होता तिथे. गुड बॉलिंग, कमबॅक केलंय. एक चौकार, 2 चेंडू वाईट, तरी देखील सातच धावा ही मोठ्याची ओळख आहे. तर 2 चेंडू वाईट नंतर एक चौकार देखील, तरी फक्त 7च धावा. याचा अर्थ आहे की त्याने कमबॅक केलाय मैदानावरती. एंड द फर्स्ट ओव्हर 7 फॉर नन. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑफ लास्ट डिलिव्हरी. इट्स गुड बॉलिंग, वंडरफुल कमबॅक. अशी स्पर्धेशी शून्यावरती गेले 2 चेंडूचा सामना करत त्यानं आज एकही धाव कुठली नाहीये. कुणालनं 4 धाबा कुठल्या देखील, 1 बाईच आणि 2 वाईट, 7 धाबा. सुरेश लांबे एन्जॉय करतोय. रात्रीच्या वातावरणामध्ये सूरज वातावरण निर्मिती करत असतो. सध्या दवबिंदूचं प्रमाण जास्त आहे मैदानावरती. कारण जर तुम्ही बाईकवरती आलाच असाल तर बाईकवरती बघा किती दवबिंदू निर्माण झालेत. त्यानंतर 4 व्हीलरवरती देखील 7 वरती एक 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर RCC पेठ संघ गेट रेडी. अर्णव 11 RCC पेठ संघ आणि हा संघ सिद्धिविनायक भिंगारी वर्सेस अर्णव कर्णव एलन दिगोडे. अजय ठाकूर आले गुणीची मध्ये 7 धावा, इकॉनॉमी षटक राहिलंय. लक्ष असणार आशिष परदेशीकडं, कुणाल नाईककडे लक्ष असणार आहे. आक्रमक विस्फोटक फलंदाज. इज अ ब्युटिफुल क्रिकेट ऑफ द टेनिस वर्ल्ड. एक चांगला खेळू मैदानावरती. रघु परदेशीचा बोट पकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, त्यानंतर भरपूर नाव कमवलं. नावलौकिक देखील झाला फलंदाज अजय ठाकूर. सेकंड स्पेलमध्ये आलाय P2 मध्ये. लक्ष असतं राज्यावरती आणि साखेला फलंदाज आशिष परदेशी. ऑन साइडला जागा बनवली, वाडा शॉट क्लिअर केलाय. मिड विकेटच्या डोक्यावर फ्लाय झालाय आणि विकेट कीप गोलंदाजाने चेंडू डोक्यावरती हात ठेवले आहेत आणि पंचाने सांगितलं षटकार. क्या बात आहे. अजयला मात्र अजयचा चेंडू खराब शॉट बनवला फलंदाज आशिष परदेशीनं. आशिष आतापर्यंत 2 चेंडू त्यानं खेळले होते, एकही धाव कुठली शकला नव्हता. आता बॅटचा फेस ओपन करण्यास सुरुवात केली. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा दिली त्यानं. मिड विकेटला बॅकअप नाहीये. हा चेंडू निघून गेला, पंचाचा इशारा. 1 सेकंड 4 रन्स. थँक्यू. आशिष परदेशी आता मात्र अटॅकिंग फलंदाज सुरुवात करतोय. माहिती आहे पहिल्या षटकात धाबा आल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये शांत राहिला. पहिल्या षटकात 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव त्यानं कुठली नव्हती. आता मात्र त्यानं बॅटचा फेस ओपन केलाय आणि मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दाखवलेत आणि आशिष आता पोहोचलाय 10 वरती. कुणाल नाईक त्याला साथ देतो 4 वरती. दोघांमध्ये 14 धावांची भागीदारी. 2 चेंडू वाईट, 1 लेग बाईज. अशी रीती 17 धावा धापलक होती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 60 धावा कुठायच्यात मैदानावरती. जो संघ जिंकणार तो अर्णव RCC पेठ संघाला फाईट करणार. सोहेल शेख याला फाईट करणार. बघायचं सोहेल शेख समोर कोणता संघ येणार. सिद्धिविनायक भिंगारी की कर्णव 11 दिगोडे कोणता संघ येणार. उत्कंठ शिगेला पोहोचते. गुड बॉलिंग फ्रॉम द अजय. अजून एक फटका, ग्रेट टायमिंग. किती लवकर चेंडू आली मध्ये पिक केलाय आणि किती लवकर चेंडूची लेंथ लाईन ओळखली. दॅट्स अ ग्रेट टायमिंग. कर्णव 11 दिगोडे आणि सिद्धिविनायक भिंगारी. अटॅकिंग फटका बघा, किती लवकर चेंडूची लाईन पिक केली. ऍक्शन रिप्ले बघा, मनगटी राखेचा वापर बघा, फ्लॅटेस्ट स्ट्रोक, षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम आशिष परदेसी. इज ऑन फायर नाव. आशिषनं बघा मगाशी देखील म्हटलं होतं की पहिल्यांदा शांत राहतो, नंतर संयम बाळगतो, नंतर मध्ये संघर्ष करतो. त्या संघर्षात पेटून उठतोय आणि मध्ये धावांचा मनबा पेटवतोय. 23 धावा. गुड बॉलिंग, कम बॅक केलंय. मध्ये पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळाला. नकुलचे देखील भरपूर सहकार्य स्पर्धेमध्ये. नकुल त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आमचे अंगद पाटील अजूनही स्पर्धेमध्ये आहेत. त्यानंतर आमचे आयोजक आहेत ते ॲज आयोजक आणि आमचे सोहेल शेख असतील. कर्णव 11 दिगोडे आणि सिद्धिविनायक भिंगार या सामना आपण पाहतोय. ऋतिक देखील आमच्या समेत आहेत. ऋतिक पाटील मॅन फ्रॉम वडवली, ग्रेट क्रिकेटर. बघायचं सोईल कोणाची वाट पाहतोय. भिंगारी संघ त्याला फाईट करेल की मात्र
कनविलन दिगोडे संघ फाईट करेल. 23 वरती एकही बाद नाही आहे. 23 फॉर नन. 1.4 षटकांची सांगतात. 2 more duels to go up पॉवर प्ले ओव्हर्स. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. कनेक्टेड नाहीये. एकदा पूर्ण केली. हिट केले दुसऱ्या चेंडूला चेंडूची फेकापैकी बॅकअप होता मात्र होणार 2 धाबा. यस लवकर पूर्ण केलं. कॉल चुकीचा नव्हता. मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण दिगोडे संघाचं पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. 2 धाबा अंतर वाढतील. आणि दर्शक 25 वरती येणार. 25 फॉर नन. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धाबा आल्या होत्या जेव्हा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये दिला अजयच्या. अजय मात्र मागणा ठरलाय. दिशा दिली चेंडूला पुन्हा एकदा आणि चेंडू गॅप मध्ये गेलाय सीमा पलीकडे चौकारासाठी. षटकाची सांगता आणि चौकार आल्या. षटकामध्ये भरपूर धाबा आल्यात. कर धावांचा ओघ पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त 7 आणि आता आपण पाहतोय 29 म्हणजे तब्बल 22 धाबा आल्या षटकामध्ये. सर्वात महागडं षटक. आता मध्ये चांगली परिस्थिती निर्माण झाली भिंगारी संघासाठी कारण 7 धाबा कुठायच्यात आणि आल्यात त्या 29 म्हणजे आता 12 चेंडूमध्ये कुठल्यात 29 आणि 18 चेंडूमध्ये कुठायच्यात 31. त्यामध्ये मोठ्याच एक षटक असणार आहे. मग आता क्षेत्ररक्षण बिघोरलं जाईल आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर्स. Now you can see so many players standing on boundary line now. It's very difficult to batsman to find a gap now. But let's see. Both the batsmen have good experience. They know how to play after power play over. And they have a lot of experience. And almost they have set now. 29 for none. End of the couple of the overs. And once again, Motia Vishwajit is back into the attacking second spell. He considered just 7 runs in the last over. That's why Captain wants. He completed the spell. And one more. 29 for none. Vishwajit. Oh, well left. चेंडूला जाऊ दिलं. मगाशी पहिला चेंडू डॉट होता. दुसरा चेंडू वाईट होता. आता पहिला चेंडू वाईट आलाय. अवंत जसं काय भरपूर गेलेत. त्या धावसंख्या 30. आता मग तर गरज आहे 18 चेंडू आणि गरज आहे 30 धावांची. मगाशी सामना देखील असाच झाला. पेट संघाने देखील असंच केलं. 60 धावा त्यांना कुठायच्या होत्या. त्यांनी देखील 2 षटकामध्ये 29 कुठल्या होत्या. 18 मध्ये 31 ची गरज होती त्यांना देखील. लवली हिट मात्र बॅकअप चांगलं क्षेत्ररक्षण. शुभम आलाय स्क्रीन समोर. एक्झॅक्टली लॉंग ऑनला थ्रू द लाईन आणि लॉंग ऑनला बॅकअप देत असताना 2च धाबा. थँक्यू सँडी डीजे असल्यानंतर आम्हाला त्रास होत नाही कॉमेंट्री करण्यासाठी. आम्ही ह्या मैदानावरती 20 दिवस देखील कंटिन्यू कॉमेंट्री करू जर सँडी असेल तर. बाकी डीजेची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही आहोत. मध्ये सँडीची फुल गॅरंटी आहे. आणि टेनिस क्रिकेट .in असं आमच्या समवेत तर त्यांची देखील आम्ही गॅरंटी देतोय कारण आम्हाला मॉनिटर आला म्हणजे भरपूर काही आलं. 32 धाबा. ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. दिस इज नो चान्स फॉर द रन्स. डॉट डिलिव्हरी. मोठ्यासारख्या गोलंदाजाला तुम्ही सन्मान दिला तर नंतर अटॅकिंग फलंदाजी केली ही स्ट्रॅटेजी असू शकते. कुणाल नाईकला थांबवलंय कारण मोठ्याकडे आता भरपूर अनुभव मोठा आहे. कारण ह्या मोठ्यानं जग जिंकले मी म्हणेन. टेनिस विश्वामध्ये असा गोलंदाज असू शकतोय. हो असू शकतोय आणि मोठ्यानं दाखवला. ISPL मध्ये काय परफॉर्मन्स दाखवलाय. ISPL एक मोठा व्यासपीठ आहे सध्या. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. स्ट्रीट म्हणजे गल्ली. गल्लीतले गडू तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचवले. BCCI पर्यंत. भन्नाट वेग. एवढा वेग जर असेल एवढे व्हेरिएशन असेल एवढं कंट्रोल असेल एवढी चांगली लेंथ असेल तर फलंदाज करणार तरी काय. मला देखील प्रश्न पडतो. बरेच जण सूरज आम्ही कधी क्रिकेट खेळलो नाहीये. एवढे चांगले गोलंदाज कसं क्रिकेट खेळणार हा देखील प्रश्न पडतो कधी कधी. 32 वरती 0. गडी अजून बाद झाला नाहीये. 32 वरती फॉर नन. प्लेस केल्या चेंडूला चांगला कंट्रोल स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरेजला बॅकअप आहे तिथे. शुभम आलाय. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न धाबा होतील आणि अशा रीतीने धाबा कुठायच्या आहेत तुम्हाला कारण मोठ्याला तुम्ही मोठे फटके मारू शकत नसाल तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल ही म्हटली जाते. तिला तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि एका कमजोर गोलंदाज तुम्ही वेट करू शकता कारण मोठ्याचा शेवटचा स्पेल आहे. त्यानंतर तो येणार नाहीये. 34 धाबा. 34 फॉर नन. 2.4 overs is completed now. The match will be 4-5 5th over and target is 16.
इट्स अ गुड बॅटल. लेट कट खेळायचा होता, इज लागली, मागे बॅकअप होतं. शॉट दरम्यान रिझन मध्ये कैलाश आला होता 35 धाबा. एक आमचे कैलाश दवणी, मॅन फ्रॉम पिसारबे, आणि कैलाश मध्ये विकेट किपरच्या मागे बॅकअप देत असताना सुंदर चंद्र आमच्या समेत साक्षीला. आभाळ मात्र स्वच्छ आहे, स्वच्छ प्रकाश, निरागस सभा, निरागस वातावरण मैदानावरती. सध्या प्रेक्षकांची प्रचंड गर्दी नाही आता. काही प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात. टेन्सकी.in आम्हाला सांगेल की एक्झॅक्टली किती प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहतात. युट्यूबवरती हा सामना किती प्रेक्षक पाहतात अजून देखील. 720 लोक. क्या बात आहे. फायनल ऑफ दिस ओव्हर. मोठ्याचा कोटा संपेल आता. 35 फॉर नन. मोठ्याने चेंडू डिलिव्हर केला नाहीये. किती रनिंग आहे बिटवीन द विकेट मोठ्याची. अभिमान आहे मोठ्याचा आम्हाला, कारण रायगडचं नाव त्याने भरपूर साधा समुद्राकडे पोहोचवलंय. आणि गोलंदाजांचे दिवस फार कमी असतात असं म्हटलं तर मात्र नाहीये, चुकीचं आहे ते. कारण गोलंदाजाचा तुम्ही अभ्यास आता करू शकत नाहीयेत, कारण त्याच्यामध्ये स्विंग आहे, त्याच्याकडे लेन आहे, लाईन आहे, ॲक्युरेसी आहे, परफेक्शन आहे, भरपूर काही आहे. अटॅकिंग फटका बनवलाय, फटका ऑन साईडला मिळणार एकच धाव. लोकांना बॅकअप आहे तिथे, आणि एका धावेने फारसा फरक पडेल. येस, शेतक्षण सांगतो की वेगाने यायचं होतं. एकच धाव मिळणार धावसंख्या धापलकावरती. गोंधळे आम्हाला सांगते 36 धाबा. आता समीकरण 60 धाबांचं होतं आणि 36 धाबा आल्यात. आता गरज असणारे 12 चेंडू आणि 24 धाबांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धाबांची गरज आहे. इक्वेलेशन ऑन द स्क्रीन बोर्ड. नाउ 24 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 12 deliveries. So let's see who will be winning this match and which team will fight against RCC Pet team. You will get answer, no doubt. Thank you, DJ. सर्वात आमचे हँडसम समालोचक कोण असतील ना, तर योगेश मडवी. सर्वात हँडसम समालोचक आहेत ते योगेश मडवी आमचे. आणि त्यांच्या बाजूला आमचे महागुरु म्हणतो त्यांना आम्ही, कर त्यांचं बोट पकडून आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये आलो. त्यांना मी गुरुवरही मानतो. 12 चेंडू 24 धाबा. बॅक टू क्रिकेट. शेवटची मुवमेंट आहे. 12 चेंडू 24 धाबा. या षटकामध्ये किती धाबा येतील, किती धाबा राहतील, हा देखील प्रश्न पडलाय. 24 रन्स रिक्वायर्ड टू विन फ्रॉम 12 deliveries. सामना क्लोज एन्काउंटर आहे, कारण मागचा सामना 60 धावांवर देखील क्लोज एन्काउंटर झाला. आता सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत आला होता. पेट संघात सामना जिंकला होता 3 चेंडू 4 धावांची गरज असताना. आता क्लोज एन्काउंटर झाला. ऑन साईडला दिशा देत असताना चेंडू लवकर पिक केलाय. एक्झॅक्टली चेंडू मिडल झाला नाहीये. चेंडू यायला तो लॉंग लेग रिझन मध्ये थोडंसं सुस्तावलेला क्षेत्ररक्षक शुभम होता तिथे. आता मात्र 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बघायचं मोठ्याने त्याचं काम उत्कृष्ट पार पडलं. मोठ्याच्या षटकामध्ये धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये त्या फक्त 7 आणि पहिल्या षटकामध्ये मोठ्याने दिल्या 7. म्हणजे 2 षटकामध्ये 14 धावा. गडी त्याला बाद करता आलं नाहीये. मग ते दुसरं षटक महागडं ठरलं. तब्बल दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. म्हणजे मोठ्याच्या 2 षटकामध्ये फक्त 14. ड्राईव्ह केल्या चेंडूला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून थ्रू द लाईन इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. एक्झॅक्टली एकच धाव मिळणार. गुड थ्रो. वाट बघितली थ्रोची. थ्रू बाउन्स आलाय. मात्र हरकत नाही. बॅकअप चांगलं होतं गोलंदाजाचं. आता मध्ये समीकरण असणारे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 10 चेंडू 21 धावा. 39 धावा. 39 ऑन स्कोर बोर्ड. लक्क प्रकाश. चांगली स्पर्धा. मात्र उशीर होतो स्पर्धेला. याचं कारण प्रत्येक सामना 5 षटकांचा होतो. आज 2 वेळा लाईट ट्रिप झाली. रायगड ठाणा सामना झाला. मान्यवरांचं आगमन झालं. भरपूर काही गोष्टी झाल्या. 3 वाजून 15 मिनिटं होतात. या सामन्यानंतर योगेश मडवी यांनी जर आम्हाला रजा दिली तर आम्ही घरी जाऊ. चांगलं प्रेम आहे पिसारगावचं आमच्यावरती. व्हाट अ शॉट. मात्र एक्स्ट्रा कव्हर इजाला बॅकअप चांगलं होतं. एकदा दुसऱ्या मॅचचा प्रयत्न. थ्रो मात्र बाउन्स दिलाय. 2 धावा मिळणार. थ्रो एकही डायरेक्ट आतापर्यंत आला नाहीये दिगोडे संघाचा. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 19 धावांची. आज 19 फेब्रुवारी राज्याची आपल्या जयंती. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी आपण बोललो तरी आपसुक जय येतं मुखावरती.
स्वराज्याची स्थापना करा, स्वराज्य निर्माण करणार ग्रेट टायमिंग. मात्र लॉंग ऑफला नाहीये, लॉंगाला बॅकअप नाहीये. मिळणार 2 धावा दिसते याचा प्रयत्न. बघायचं किती धावा होतील. स्कोर आम्हाला सांगते किती धावा आले. स्कोर गोंधळी 2च आल्यात. त्यामुळे येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 17 धावांची. अजूनही सामना क्लोज आहे. 12 चेंडू 24, 11 चेंडू 22, 10 चेंडू 21, 9 चेंडू 19 आणि 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. एवढा सोपा नाहीये सामना दोन्ही संघांसाठी. एवढा सोपा नाहीये सामना. 8 चेंडू 17 धावा. येणारे 2 चेंडू डॉट गेले किंवा सिंगल डबल आली तर 15 धावा राहतील. तर 15 धावा जर राहिल्या, 10 अधिक धावा राहिल्या तरी शेवटच्या षटकामध्ये सामना फाईट होईल. येणारे चेंडू 8 आणि 17 धावांची गरज आहे. विश्वजित दिगोड्याचा सूत्र हलवतोय स्टंपच्या मागणं. गोलंदाज तयार शैलेश. कॅचिटचा कॉल आलाय. नाहीये. ओ माय गॉड. एकही धक्का क्रमांक अजून देता आला नाहीये आणि त्यासाठी वाट देखील बघावी लागली. हा बघा ऍक्शन रिप्ले. 17व्या चेंडूवरती 17चा खतरा बनला असता. कुणाल सारखा फलंदाजाचा झेल सोडलाय. किंमत मोजावी लागणार. हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. रघुने मात्र निष्केचा सुटुका सोडलाय. 7 चेंडू 16 धावा. नेट टू नेट फाईट सामना. नेट टू नेट फाईट सामना आहे. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे. मग असे असंच समीकरण होतं पेट संघासाठी. मात्र पेटनं षटकार मारला शेवटच्या चेंडूवरती. तेव्हा ते समीकरण 6 चेंडू 10 वरती राहिलं होतं. आता देखील तसाच सामना आहे. मग अशी देखील 7 धावा कुटायच्या होत्या. आता देखील 7 धावा कुटायच्या आहेत. 7-16. खेचलाय फटका. ग्लोरियस स्ट्रोक. 1 बॉल सीमा पार. खणखणीत चौकार. यस इट इज. थँक्यू. येणारे चेंडू आता 6 आणि 12 धावांची गरज आहे. 12 धावा आल्या त्या षटकामध्ये. नेट टू नेट फाईट सामना. काय पंच हवाय? पाणी हवंय. क्या बात आहे. पाण्याची मागणी केली जाते. कारण जरी थंडीचं वातावरण असलं ना तरी फलंदाज धावत असतात. बॉडी वॉर्म होते. अंगामधनं घाम निघत असतो. त्याला डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन मध्ये तुम्हाला पाण्याची गरज भासते. प्रत्येकानं पाणी 10 ग्लास पिलं पाहिजे दररोज. आरोग्यमय धनसंपदा हा कार्यक्रम आम्ही ऐकत असतो आणि त्यामध्ये नेहमी सांगितलं जातं की तुम्हाला आरोग्यासाठी 10 ग्लास न कंटाळा करता तुम्हाला प्यायचे आहेत. स्पीडअप करायचं आहे. मात्र सामना महत्वाचा आहे. पाण्याला खूप महत्व आहे. फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाहीये. हो टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बात आहे. आणि महागुरु आम्ही तुमच्याशिवाय कॉमेंट्री करू शकत नाहीये. कारण तुम्ही जेव्हा स्टेजवरती असताना तेव्हा आमचं 100% काम कमी होतं. थँक्यू महागुरु. योगेश देखील आहेत. स्माइल करतात योगेश. उद्या डेला जायचं विचार पडलाय. कधी झोपणार कधी उठणार. मात्र योगेश आपला आता सीझन आहे. आता कंटाळायचं नाहीये. नंतर 8 महिने कोण विचारत नाहीये. त्यामुळे 4 महिन्यामध्ये जेवढ्या सीझनमध्ये पैसे कमवता येतील, नाव कमवता येईल, प्रतिष्ठा कमवता येतील, संबंध जोपासता येतील तेवढे जोपासायचे या 4 महिन्यामध्ये. क्या बात आहे सूरज. 7 चेंडू 12 धावा. मागे 3 दिवस आम्ही देखील ब्रेक घेतला कारण भरपूर सध्या कंटिन्यू कॉमेंटर सुरू आहेत. तर मागचे 3 दिवस आम्ही जबरदस्ती सुट्टी घेतली. विलाज नाही त्या गोष्टीला. चला बघायचं मोठ्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. शेवटचा षटक शुभम आलाय. शुभम वाणे. एक ही गडी बाद करताना दिगोडे संघाला 4 षटकांमध्ये. हे देखील वैशिष्ट्य आहे. 24 चेंडू मध्ये एकही गडी बाद करता आला नाहीये. मोठ्याची 2 षटकं होती त्याच्यामध्ये. त्याला देखील गडी बाद करता आला नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. आशिष परदेशी आणि कुणाल नाईक दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. 6 मध्ये 12 धावांची गरज आहे. चेंडूला खेचला. दिशा दिली फालेग रिझन मध्ये. बॅकअप तिथे नाहीये. चेंडू निघून गेलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणामुळे हा सामना सोडावा लागू शकतोय. दिगोडे संघाला 5 चेंडू 8 धावांची गरज. कुणाल नाईकचा सोडलेला झेल मोजावी लागेल किंमत. मी मगाशीच म्हटलं होतं. आणि कुणालनं चौकार मारलाय. आता विश्वजितच्या डोक्यावरती टेन्शन वाढलंय. कारण या कुणालला 52 धावा आल्या दापलकावरती.
चांगली भागीदारी झाली दोन फलंदाजामध्ये. जबल त्यांच्यामध्ये भागीदारी 48 धावांची झाली. 3 चेंडू वाईट आणि 1 लेग बाय 4 धावांतर धावसंख्या आहेत. ग्रेट बॅटिंग. ओ व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर. आणि ती सुरुवात दमदार केली. सातत्य कन्सिस्टन्सी ठेवली मैदानावरती धावांची. 5 चेंडू 8 धावा. क्लोज एन्काउंटर. ऑन साइडला हुक केला चेंडू फालेग रिसर मध्ये. अजून एक चौकार. कुणाल नाईकचा सोडलेला झेल त्याची किंमत मोजावी लागते. अजून एक चौकार. चार चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. मॅग्निफिसंट बॅटिंग. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच. 4 चेंडू 4 धावा. 50 चौकार या स्पर्धेमध्ये. 54 षटकार आतापर्यंत लागलेत 6 रात्रीमध्ये. आणि उद्या शेवटची 7 आजच्या दिवसामध्ये. माफ करा, रेकॉर्ड आजच्या दिवसाचा होता. कॅमेरामॅन आमचे असतील, डीजे असतील, स्कोरर असतील, कॉमेंटर बॉक्स असेल आमचा, प्रेक्षक असतील, आयोजक असतील, आमचे खेळाडू असतील. ही आमची ऊर्जा स्तोत्र आहे. शुभम अटॅकिंग फलंदाजी. शुभमवरती हल्ला बोल केलाय. कुणाल नाईक 22 वरती खेळतोय. दोघांमध्ये भागीदारी चांगली बिल्ड झाली. ती मात्र 52 धावांची. 52 धावांची भागीदारी दोन फलंदाजांमध्ये. एकीकडे बाद झाला नाहीये. त्यामुळे आता भिंगारी संघ सुरक्षित आहे मी म्हणेन. 4 चेंडू 4 धावा. आता एका चौकारीची गरज आहे. मग एका विकेटची देखील गरज आहे दिघोडे संघाला कमबॅक करण्यासाठी. आणि याचबरोबर सामना फिनिश की नाहीये. आणि सामना फिनिश. पहिला संघ ठरला. जोरदार टाळ्याने स्वागत करा कुणाल नाईक आणि आशिष परदेशीचं. पहिला संघ ठरला. एका जोडीनं सामना जिंकून दिलाय. बिनबाद. क्या बात आहे. या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया आपण. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही देणार आहोत. स्कोर आम्हाला सांगतील. वेल प्लेड. हार्ड लक मोठ्या. कोणाचा झेल सोडला नसता तर सामन्यात कमबॅक झाला असतं मे बी, कदाचित. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करतोय आम्ही. बोल लवकर. विश्वजित ठाकूर यांचा सन्मानित केला जाणार आहे. विश्वजित यावं आपण आपला सन्मानित